अण्णाभाऊ शिवशाहीर, सत्यशोधक, विचारवंत, लेखक, कामगार नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती आहे आणि ही जयंती संपूर्ण भारतामध्ये आणि परदेशातसुद्धा अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी होत आहे। या सातारा शहरामध्ये जर आपण वातावरण पाहिलं तर अतिशय सकारात्मक वातावरण आहे की ज्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना एका जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम सुरू होतं किंवा जातीमध्ये बंदिस्त करण्यासाठीचे जे काही प्रयत्न तथाकथित काही पुढाऱ्यांकडून सुरू आहेत ते आम्ही हाणून पाडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इथल्या समग्र मानवमुक्तीचे प्रणेते आहेत, बहुजन समाजाचे प्रणेते आहेत आणि बहुजनांच्या हक्कासाठी न्यायासाठी संघर्ष करणारे नेते आहेत। ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त एका मातंग जातीपुरते मर्यादित नाहीत तर ते बहुजन समाजाचे नेते आहेत आणि बहुजन समाजांपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कथा, कादंबऱ्या, कवनं हा सगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करत आहोत। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काही RSS काही लोकांचं जे काही सुरू आहे ते हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं आमचा संघर्ष सुरू आहे। नुसत्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करून उपयोगाचं नाही तर खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनंच खऱ्या अर्थानं या सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काम करत आहे। या बहुजन चळवळीचा जर आपण इतिहास पाहिला तर बहुजन चळवळीमध्ये इथले शूद्र जे मूळचे राजे होते, इथले शूद्र जे मूळचे लढवय्ये होते, इथले शूद्र ज्यांनी भीमा कोरेगाव केला त्यांना गुलामगिरीमध्ये दाटण्याचं, आंबेडकर चळवळीपासून तोडण्याचं जे काम सुरू आहे ते खऱ्या अर्थानं हाणून पाडण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत। आम्हाला या सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इथला मातंग समाज निळ्या झेंड्याखाली आम्हाला इथला मातंग समाज पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निळा झेंडा दिलेला आहे आणि तो निळा झेंडा हा समतेचा, शांतीचा, न्यायाचा प्रतीक असणारा निळा झेंडा आहे आणि हा निळा झेंडा इथल्या प्रत्येक मातंगाच्या घरावर लागण्यासाठीचा संघर्ष आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करणार आहोत। निळा झेंडा हा आपण ज्या आज खऱ्या अर्थानं हा आनंदाचा लोकोत्सव म्हणून साजरा सातारा नगरीमध्ये होतोय। त्याचं कारण आहे जर अण्णाभाऊ नसते तर यदा कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा लढा यशस्वी झाला नसता। जर अण्णाभाऊ साठे नसते तर गिरणी कामगारांना न्याय मिळाला नसता। जर अण्णाभाऊ साठे नसते तर फकीरासारखं आत्मचरित्र फकीराचं मांडलं गेलं नसतं। जर अण्णाभाऊ साठे नसते तर जगबदल घालून गावमध्ये सांगून गेले भीमराव हे कवन तमाम आंबेडकरवाद्यांच्या कानी पडलं नसतं। आज 106वी जयंती साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एवढंच आम्हाला माहिती आहे। मात्र या संघर्ष नायकाचा इतिहास आजही पडद्याच्या पाठीमागे झाकोळा गेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे।